कुरकुरीत अशी तिळाची चिक्की कशी बनवायची, त्याचप्रमाणे खमंग तीळ कसे भाजायचे व पाक योग्य प्रमाणात कसा बनवायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चिक्की बनवण्यासाठी मी 1 वाटी तीळ कढईमध्ये घालून घेतले व छान मंद आचेवर हलवत अशा प्रकारे भाजून घेतले. तीळ आपले खमंग भाजले आहे की नाही हे समजण्यासाठी तीळ जेव्हा वर उडायला लागतात तेव्हा आपले तीळ पूर्णपणे खमंग असे भाजले आहेत असे समजावे. छान चमच्याने हलवत मी पूर्ण तीळ असे भाजून घेतले. त्यानंतर पूर्ण तीळ भाजल्यानंतर एका परातीमध्ये मी ते काढून घेतले. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे व त्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घ्यायचा. ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा व गॅस मंद आचेवर छान चमच्याने हलवत त्याचा पाक बनवून घ्यायचा. गॅस कुठेही मोठा करायचा नाही. गॅस जर मोठा केला तर आपला पाक जळू शकतो. अशा प्रकारे आता आपला पाक बनलेला आहे. पाक बनला का नाही चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे व त्यामध्ये 2-3 थेंब पाकाचे टाकून बघायचे. पाक जर जेलीप्रमाणे बनत असेल तर आपला पाक बनायचा आहे व पाक जर कडक झाला असेल तो प्लेटमध्ये टाकल्यावर त्याचा आवाज येत असेल तर आपला पाक पूर्णपणे बनला आहे असे समजावे. त्यानंतर जे भाजलेले तीळ होते ते यामध्ये टाकून घ्यावे व पूर्ण मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. त्यानंतर एका परातीला किंवा पोळपाटाला आधीच तुपाचा हात लावून ठेवायचा व सर्व मिश्रण त्यावर ओतून घ्यायचे व एका लाटण्याच्या मदतीने किंवा एखाद्या वाटीने किंवा प्लेटने संपूर्ण मिश्रण हे पातळ असे पसरवून घ्यायचे. ही प्रोसेस फार पटापट करायची. आपण जर हळूहळू करत बसलो तर मग तो पाक कडक येतो व आपली वडी हे छान बनत नाही. अशा प्रकारे प्लेटने छान थापून घ्यायचे. त्यानंतर गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तर इथे बघा आपल्या वड्या बनलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या वड्या अशा छान खुसखुशीत झालेल्या आहेत. कुरकुरीत अशी वडी आपली बनलेली आहे. खमंग व कुरकुरीत अशी तिळाची वडी आपली तयार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.